सदाशिव हा तासगाव परिसरातील एक मध्यमवर्गीय, मेहनती आणि मनमिळावू शेतकरी म्हणून ओळखला जायचा. त्याचे कुटुंब, पत्नी आणि 2 मुलांसह तो सुखाने राहत होता. तो एक प्रयोगशील शेतकरी होता. त्यानं आपल्या शेतात कपाशी, कांदा, ऊस आणि अगदी ड्रॅगन फ्रूट सारखे नवनवीन प्रयोगही केले होते. एकेकाळी त्यानं भावाअभावी ड्रॅगन फ्रूट संपूर्ण गावात मोफत वाटले होते. इतका तो दिलदार माणूस होता. परंतु नियतीचं चक्र फिरलं आणि गेल्या 2 वर्षात सदाशिवच्या आयुष्यात अंधार दाटला. त्यानं लावलेल्या प्रत्येक पिकात त्याला तोटा सहन करावा लागला. टोमॅटो आणि कांद्याला भाव न मिळाल्यानं त्याचा खर्चही निघत नव्हता. बँकांचे हप्ते आणि सावकारांचे तगादे यामुळे तो पुरता खचून गेला होता. या मानसिक तणावातून त्यानं एक अत्यंत गुप्त आणि धोकादायक मार्ग निवडण्याचं ठरवलं. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून गावात सदाशिवची चर्चा सुरू झाली होती. जो सदाशिव कर्जबाजारी होता, त्याच्या गळ्यात अचानक जाड सोन्याची चेन दिसू लागली. त्याच्या पत्नीच्या अंगावर नवीन दागिने आले. त्यानं शेतीसाठी एक नवीन ट्रॅक्टर आणि झाडांच्या दाटीत चालवला जाईल असा छोटा पॉवर टिलर खरेदी केला. तो आता कोणाशीही बोलत नसे आणि आपल्या शेतात कोणालाही पाऊल ठेवू देत नसे. सदाशिवच्या शेतात मका आणि हत्ती गवतांची उंच लागवड होती. त्यानं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यास नकार दिला, ज्यामुळे संशय अधिक बळावला. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी त्याच्या शेतावर छापा टाकला. जेव्हा पोलीस मक्याच्या उंच ताटांमध्ये शिरले तेव्हा त्यांना धक्काच बसला. बाहेरून मका आणि हत्ती गवत दिसत असलं तरी त्याच्या आड सदाशिवनं गांजाची मोठी लागवड केली होती. मक्याच्या झाडांच्या आडोशानं त्यानं 3 ते 7 फूट उंचीची गांजाची झाडं लावली होती, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पोलिसांनी या कारवाईत सुमारे 150 किलो अंमली पदार्थ जप्त केले, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत साधारण 15 लाख रुपये इतकी होती. पोलिसांनी तातडीनं सदाशिवला ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये चौकशी दरम्यान सदाशिवला आपल्या कृत्याचा प्रचंड पश्चाताप झाला. त्यानं रडत रडत पोलिसांना सांगितलं की कर्जाचा डोंगर आणि गरिबीतून बाहेर पडण्यासाठी मी हा मार्ग स्वीकारला होता.